काफिरा तो चल दिया इस सफर के संग, काफिरा तो चल दिया इस सफर के संग। मंजिले ना ढूंढ कोई लेके अपना रंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, रहूं मैं मलंग मलंग मलंग, मैं मलंग है रे। सफर तो मैं कहीं भी क्यों रुकूं, है नसीबों में सफर तो मैं कहीं। हे गाईज, गुड मॉर्निंग. माझी आता मॉर्निंगच लवकरच झालेली आहे कारण मी खूप जास्त खुश आहे. मी घरी जाणार आहे. रूमवर राहून राहून मी बोर झालेली आहे. कॉलेजला तर मी जास्त वेळ जात नाही कारण मला होत नाही तिथं जायला. सो मला आईने फायनली घरी बोलवलं आहे कारण आणि आता नवरात्र पण सुरू आहे. सो मला जायचं आहे घरी आणि माझी थोडी कामं पण आहेत, हेल्थ चेकअप्स आणि मी जर गेल्यानंतर लगेच काही येणार नाही. 15 तरी दिवस राहणार आहे तिकडं. मी आंघोळ धुतलेली आहे आणि माझी केस तुम्ही बघू शकता मी धुतलेली आहेत कारण मी घरी जाणार आहे. मला तर माहितीच आहे आणि सुकणार नाही आहेत कारण मला आता निघायचं आहे. आमची ट्रेन आहे 11ची, पण आता वाजलेली आहे 10. स्वतः आमची ट्रेन जाणार आहे म्हणून आम्ही आता कॅबनी 2च्या ट्रेनला जाऊ दे सोडतोय ही ट्रेन. आणि आता केस तेवढा टाइम आहे तर मग मी केस ओली आहेत तर ती ड्राय करते. हेअर ड्रायर आहे, आमचा हेअर ड्रायर आहे. सो त्याच्याने मी ड्राय करणार. सो भेटूयात आपण कॅबमध्ये. बाय. इथे मी निघालेली आहे रूम बाहेर. लिफ्टमधून आलेले. लिफ्टमध्ये जागा होती मी ऑल आमच्याकडे बॅगा खूप जास्त आहेत. बघू शकता ही आहे माझ्याकडे बॅग. ही आहे किती मोठी बॅग आहे. इथे जान्हवीच्या 2 बॅग. ज्यांना ज्यांना वाटतं ना अलिबाग जवळ आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून. अलिबाग फक्त जवळ वाटतो पण खूप जास्त लांब आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा प्रवास. आम्ही कसं कसं जात होते. सुरुवात झालेली आहे कॅबपासून. कॅब बुक केली होती तर रूमपर्यंत कॅबच आली होती. कॅबमध्ये जान्हवीने बॅग्स वगैरे भरल्या. एकोदे पुरी घाई झाली तिची भरण्याची आणि नंतर मग आम्ही डायरेक्ट निघालो रेल्वे स्टेशन.